सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। मी अमोल साहेबराव शिंदे गर्डीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर। इयत्ता 9वीच्या पुस्तकात आलेला लेखन कौशलम भाग क्रमांक 2 आपल्या समोर सादर करतोय। माझ्या सर्व संस्कृत शिकत असलेल्या विद्यार्थी बंधू भगिनींना तसेच नव्याने संस्कृत शिकू इच्छिणाऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग ठरेल अशी इच्छा व्यक्त करतो। एवला दर्शनम महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडलम, महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ, महाराष्ट्र इति प्रख्यातम राज्यम भारत देशी। महाराष्ट्र हे भारत देशामध्ये प्रसिद्ध असं राज्य आहे। भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आदिदृष्ट्या संपन्नम राज्यम एतम। भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक इत्यादी दृष्टिकोनातून अतिशय संपन्न असं हे राज्य आहे। अत्र बहुनी पर्यटन स्थलानी प्रसिद्धानी संती। येथे भरपूर पर्यटन ठिकाणं, फिरण्याची ठिकाणं प्रसिद्ध आहेत। तेषु येवला विषयकम विवरणम अत्र कृतम अस्ति। त्यापैकी येवला याविषयी सविस्तर वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। भौगोलिक स्थानम महाराष्ट्र नाशिक मंडले येवला इति प्रसिद्धम नगरम अस्ति। महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये येवला हे प्रसिद्ध असं शहर आहे। प्रकृती ही प्राकृतिक सौंदर्येन विलसती एषा नगरी। प्राकृतिक सौंदर्याने ही नगरी शोभून दिसते। अत्र निसर्ग शोभा अवर्णनीय आणि येथील नैसर्गिक सौंदर्य खरोखर अवर्णनीय आहे। प्रख्यातानी स्थलानी प्रसिद्ध अशी ठिकाणं। तात्या टोपे जन्मस्थलम, वीर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे, शूरवीर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे महोदयस्य इदम जन्मस्थलम। महोदयांचं हे जन्म ठिकाण आहे। तात्या टोपे महाभागस्य प्रतिमा अत्र विलसती। तात्या टोपे महोदयाची प्रतिमा म्हणजे पुतळा या ठिकाणी चांगल्या प्रकारे शोभून दिसतो। तिलक मैदान स्थलम अत्र एव लोकमान्य तिलक महाभागः भाषणम अकरोत। आणि येथेच लोकमान्य टिळक महोदयांनी भाषण सुद्धा केलं होतं। पैठणी निर्मिती केंद्रम, पैठणी इति महाराष्ट्रस्य विख्यातः शाटिका प्रकारः। पैठणी हे महाराष्ट्राचं एक प्रसिद्ध असा साडीचा प्रकार आहे। येवला इति पैठणी शाटिकायाः विश्वप्रसिद्धम उद्योग केंद्र। आणि येवला हे पैठणी साडीचा जगप्रसिद्ध असा उद्योग केंद्र आहे। पैठणी शाटिकायाः ग्राहकाः देश विदेशेभ्यः अपि येवला नगरम आगच्छन्ति। पैठणी साडीचे ग्राहक देशातून आणि विदेशातून सुद्धा येवला या ठिकाणी येतात। उत्सवाः येवला पत्तने रंगोत्सवः विजयादशमी मकर संक्रांतिः इति आदयः वैशिष्ट्यपूर्णाः उत्सवाः उत्साहेन संपद्यन्ते। येवला या नगरामध्ये शहरामध्ये रंगपंचमी, विजयादशमी म्हणजे दसरा, मकर संक्रांत इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण उत्साह अतिशय उत्साहाने साजरे केले जातात। समीपवर्तिनी स्थलानी अनाकायी दुर्गः येवला पत्तनस्य उत्तरस्यां दिशि न अतिदूरस्थितः सुविख्यातः अनकायी दुर्गः। येवला शहराच्या उत्तर दिशेला अतिशय जवळ एक प्रसिद्ध अनाकायी किल्ला आहे। शिर्डी तीर्थक्षेत्रम दक्षिणस्यां दिशि श्री साईबाबा गुरुणाम शिर्डी नगरम सुविख्यातम। दक्षिण दिशेला श्री साईबाबा यांचे शिर्डी हे शहर प्रसिद्ध आहे। त्र्यंबकेश्वर क्षेत्रम पश्चिमस्याम दिशि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरम वर्तते। पश्चिम दिशेला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगर सुद्धा आहे। कोटमगाव तीर्थक्षेत्रम पूर्व दिशि कोटमगाव स्थित जगदंबायाः मंदिरम प्राचीनतमम। पूर्व दिशेला कोटमगाव या ठिकाणी असलेलं जगदंबेचं मंदिर हे प्राचीन आहे, जुनं आहे। कथम गंतव्यम आता नेमकं कसं जायचं? बस मार्गेन अथवा स्ववाहनेन। बसने किंवा स्वतःच्या वाहनाने जात असताना नाशिकतः 95 किलोमीटर दूरे येवला नगरम अस्ति। नाशिक पासून 95 किलोमीटर अंतरावर येवला हे शहर आहे। रेल यानेन मध्य रेल विभागस्य येवला प्रसिद्धम रेल स्थानकम। मध्य रेल्वे विभागाचे येवला हे प्रसिद्ध रेल्वे स्टेशन आहे। विमानयानेन समीपस्थम विमानपत्तनम औरंगाबाद नगरम अधुना छत्रपती संभाजी नगरम 40+ किलोमीटर दूरे अस्ति। साधारणतः 140 किलोमीटर अंतरावर आहे।
येवला दर्शनार्थम त्रिपंचसप्तदिनानां संपुटित मूल्ययुक्ता पर्यटन व्यवस्था असती. येवला दर्शनासाठी 3, 5, 7 दिवसांचे पैसे देऊन पर्यटन व्यवस्था करण्यात आलेली आहे. इतः अपि अधिकं विवरणार्थम अत्र संपर्क साधनीय. यापेक्षा अधिक माहितीसाठी आपण येथे संपर्क साधावा. एकंदरीत अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आपणाला शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलवर पाहावयास मिळतील. मोबाईल नंबर 98 20 95 760. संस्कृत संदर्भातला कुठलाही प्रश्न अडीअडचणी असतील तर आपण बिनधास्त आम्हाला संपर्क करू शकता. आणि ऑफलाईन ऑनलाईन ट्युशनला जॉईन होऊ इच्छित असाल तरीही आपलं स्वागत आहे.